नमस्कार. आज मोहा ग्रामपंचायत मोहा येथे आपण आलेलो आहोत. सोबत आमचे सहकारी डोंगरे साहेब, आतिश नायकवाडी साहेब, मडके साहेब. तर आज आपण परिस्थितीनुसार बघतातच की आपण अंजिराच्या शेतीत आलेलो आहेत. या MRGS अंतर्गत लागवड गेल्या वर्षी झालेली आहे. तर एका वर्षाच्याच 10-15 महिन्याच्या आसपासची फळबाग आहे. फळ पण लागलेलं आहे. अंजीर आपल्या भागात तर शक्यतो आजच्या घडीला नाहीच, पहिलीच फळबाग आहे. म्हणजे आजच्या 1-1.5-2-4 वर्षात लागवड केली. याच्याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन आपण वडके साहेबाकडून घेऊ. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. अजय भागवत मडके. अजय भागवत मडके का? अंजीर लागवडीचा निर्णय का घेतला तुम्ही? तर इतर फळबागापेक्षा हं. बिनखर्चित हं. म्हणजे बिनखर्ची आणि बिगर विघ्नाची हं. 100% आपल्याला फायदा देणारी ही अंजीरची फळबाग आहे. फळबाग. कारण इतर फळबागातून ही जी निवड केली खर्च नाही आणि उत्पादन जास्त. बरं, ही निवड करताना कुठं फळबाग वगैरे बघायला गेलतात? रोप निवड काय हो हो. कुठं गेलतात काय? कृषी विज्ञान केंद्र दिगुळ आंबेजोगाईचं. आंबेगाव तिथं बघितलं होतं का? तिथं आणि पुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे. राहुरीमध्ये. हा. बरं. राहुरी नाही, पुणे महात्मा फुले. हा. ही रोप म्हणजे काय म्हणते त्याला, रोपाची सध्याचा कालावधी किती झालाय पूर्ण याचा बागेचा ह्याचा लागवड करून? 14 महिने. 14 महिने. कुठून आणले होते? ही सासवड. जात कुठली ही दिनकर आहे का? एका वर्षात फळबाग चालू झाली? हा, वर्षात चालू आहे. सुरुवातीला फळबाग लागवड करायची म्हणल्यावर तुम्ही काय म्हणजे खड्ड्यात कसं काय केलं? त्याचं 15 बाय 15 वर मार्कआउट केलं. बरं. पुन्हा JCB ने खड्डे घेतलं आणि शेणखताने भरलं. शेणखत, बाकीचं रासायनिक काहीच नाही? काही अजिबात आणि त्याला अंश नाही रासायनिक खत. म्हणजे आतापर्यंतच्या फवारणीमध्ये तुम्ही काहीच घेतलं? काहीच नाही, फक्त एक वेळेस M45 ची फवारणी केली. पाऊस काळ जास्त होता आणि धुळी आली म्हणून फवारणी केली तेवढीच. हा. बाकी 12 महिन्याला फक्त धुळीला सांभाळणे बाकू. आणि त्याचं आता खताचं फक्त शेणखतच, अजून आणि रासायनिक खताचा वापर. बरोबर. आणि रासायनिक आता समजा ही पाण्याचं व्यवस्थापन कसं करतात? दोन बाजूला दोन्ही बाजूनं सारी मारून म्हणजे रिकामं पाणी. रिकाम पाणी देतात? हा, रिकामं पाणी दिले आजपर्यंत पाणी होतं म्हणून. बरोबर. असं जसे अडचण पडेल तसं वापर करायचा. आतापर्यंत ह्या कालखंडात काय रोगाचं ह्याच्यावर काही अजिबात नाही. पण रोग नाही? आलती बुरशी ही तांबुरा म्हणते, पण ती फवारणी केली एक वेळेस त्याच्यावर झालं. आणि जर का ह्याला तांबुरा पडला आणि जर M45 ने जर आटोक्यात येत नाही तर त्याला 22 टीम वापरायची. पुन्हा पुढची जी शक्ती ना झाडाची वाढ खालच्या रोग त्याच्यावर होऊ नये म्हणून 22 टीम वापरायचं. कीड वगैरे काय अजिबात. पुन्हा 15 ऑगस्टला छाटणी केली की एवढा विस्तार झाला. झाडाचा. असं आहे का? म्हणजे दुसरा स्टॉप आहे ही. दुसऱ्या स्टॉपचं फळ आहे ही. दुसऱ्या स्टॉपचं फळ आहे का? हा. फळ तर चांगलं लागलंय. होय होय. पण ही पाऊस काळामुळं आता ही फळ जरी लागले तर पण हे खट्ट्या भारात मोडले जाते. जूनच्या पुढे ही फळ तर ती खट्ट्या भारात मोडले जाते. त्याचा भाव कमी समजायची नाही. आणि डोंगरे साहेबांचं आम्हाला 100% सहकार्य मिळालं. असं आपल्या भागात फळबाग चांगलंच आहे. तर काय अजून ह्याच्यात काय अडचणी आल्या? काहीच अडचण येत नाही. आता लोकांनी अंजीरची बाग लावली पाहिजे का? अवश्य लावावी. त्याला खर्च शून्य, 0. खर्च शून्य. उत्पादन चांगलं. जरी समजा तांबुरा पडला जाईल, पानगळ होईल, फळ कायमच. त्याच्यामध्ये काय अंजीर खायचे आणि सुक्का अंजीर बनवायचं. आपण हाताने पेटी तयार करू शकतो. कशा पद्धतीने ड्राय फ्रूट करायचं त्याचंही समजा आपलं त्याला मशिनरी नाही, काय नाही बिगर हे आपल्या साध्या हे घेऊन तयार होते ड्राय फ्रूट. समजा 1 क्विंटल 2 क्विंटल सरासरी रोज आपण ड्राय फ्रूट करू शकतो. हो, 2 क्विंटल साध्या पत्र्याच्या आणि लाकडाच्या सहकार्य जागेवर. हा. पण जरी वाटलं ड्राय फ्रूट करावं तरी मशीन हाताने तयार करून करायचं. माल कधी चालू होईल? ही आता बघा, ही
एक तर खट्ट्या बहारात मोडला जाणार आहे. ही मे महिन्याच्या पुढे बाग चालू होणार. ही फळ मे महिन्याच्या आणि ही जी फळ झाली ही मिठ्या बहार जी झाला होता 15 ऑगस्टला जी छाटणी केली ना आणि त्या पावसामुळं ते ही होऊन पुन्हा ही फळ राहिलेलं मिळाले आपल्याला. असं आंतरमशागत करायचं म्हणजे सारखं पाऊस. म्हणलं पाऊस करा. अशी म्हणली. नाहीतरी चांगले नियोजन. अहो फळबाग चांगली अजून तरी पावसाचा कालावधी. आता ज्याला काय मुरमाड तांबुटी जमीन आहे